उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये सगळ्यांनी सहकार्य करणं माझी विनंती आहे. काय त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये 21/5ला पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात करण्यात आलेली होती आणि त्याच्यातनं बरंच वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप, केंद्राने काय केलं, राज्यांनी काय केलं वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी मागे देखील महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं की या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे काही शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न हा मागे केलेला होता. आत्ता पेट्रोल आणि डिझेल याबद्दल ज्यावेळेसचा निर्णय झाला त्या निर्णयाच्या वेळेस केंद्राने यामध्ये साधारण 8 रुपये पेट्रोलला आणि 2 रुपये डिझेलला अशा प्रकारची ती कपात त्यांनी केली. खरं तर बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर यंदा महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न वाढवता आपण अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 1000 कोटी रुपये CNGचा गॅस याला 13.5% 10% 10.5% आपण जो काही टॅक्स लावत होता तो मी कमी केला आणि 3% टॅक्स ठेवून आपण त्याच्यामध्ये रिलीफ देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे काही पेट्रोल आणि डिझेल हे वाढवलं किंमत आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण टॅक्स लावतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये पण व्हॅट लावला जातो. मागे देखील मी एकदा असं म्हटलेलं होतं की बाबा आता वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. तर तसं पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये देखील राज्यांना तर स्वतःचं राज्य चालवण्याच्या करता सगळ्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांनाच निधी तर लागतच असतो, परंतु कुठला टॅक्स कशावर किती असावा तो त्या राज्यांच्या एकंदरीत निर्णयावर अवलंबून असतो. आता मी जरा पाठीमागचे आकडे आपल्या लक्षात आणून देतो. महाराष्ट्राने एक्साईज कलेक्शन डिझेलचं हे 17-18 मध्ये 33,479 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला टॅक्सच्या रूपाने दिले. 18-19 मध्ये तेच 35,282 कोटी दिले. 19-20 मध्ये 37,349 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये ते कमी झाले, म्हणजे करोनाच्या काळामध्ये ते 30,432 कोटी रुपये आपण महाराष्ट्राचा शेअर टोटल एक्साईज कलेक्शन डिझेलवरचं जे गोळा झालं दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये होतं. मात्र एवढ्या मोठ्या कलेक्शनमध्ये महाराष्ट्राचा शेअर तो जो काही डिझेलला केंद्राकडनं पैसे मिळतात त्याच्यात 33,479च्या अगेन्स्ट आपल्याला एवढा टॅक्स गोळा करत असताना 427 कोटी मिळाले 17-18 मध्ये. 18-19 मध्ये 35,282च्या टॅक्स गोळा करण्यात आला. सेंट्रलनी पण 440 कोटी रुपये आपल्याला दिले. 37,339 19-20 मध्ये गोळा केला, त्याच्यात 435 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये 30,432 मध्ये 383 कोटी रुपये दिले. तसंच हे मी डिझेलचं सांगितलं. आता पेट्रोलचं टोटल एक्साईज कलेक्शन महाराष्ट्राचं वतीनं जे काही केंद्राने गोळा केलं, म्हणजे केंद्राचा हक्क होता पण महाराष्ट्र राज्यामध्ये जे विक्री होऊन त्यांना मिळाला, तर तो पेट्रोलचा 14,920 कोटी रुपये 17-18ला मिळाला. त्याच्यात आपल्याला जो रेशो असतो त्यात फार कमी रक्कम राज्य सरकारला मिळते, फक्त 129 कोटी रुपये मिळाले. 18-19ला 15,643 कोटीपैकी 139 ते बाकीचे तिथं जातात, त्यांचा अधिकार आहे, पण 139 कोटी आपल्याला त्याच्यातनं मिळाले केंद्राकडनं. 16,134 कोटी 19-20 मध्ये केंद्राला जमा झाले, त्याच्यातनं 147 कोटी आपल्याला मिळाले
आणि 14,032 कोटी 20-21 मध्ये जमा झाले, त्याच्यात 138 कोटी रुपये मिळाले. काय झालंय, वेगवेगळे जे काही टॅक्सेस लावतात त्याच्यामध्ये फक्त एका टॅक्समध्येच आपल्याला हिस्सा मिळतो. ते साधारण पेट्रोलमध्ये ते ₹1.40 जमा करतात, त्याच्यातले साधारण 59% रक्कम केंद्राला जाते आणि 41% रक्कम राज्याला जाते. त्याच्यावर ती रक्कम फार तुटपुंजी आहे. बाकीचे मात्र मोठ्या प्रमाणावर कमिशन ऑफ पंप्स हे पैसे पंपाला, म्हणजे जे काही डीलर असतात त्यांना जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक्साईज ड्युटी प्लस सेस हाही रक्कम सगळी त्यांना जाते. मात्र इथं आपण व्हॅट पण लावत असतो. आम्ही आता व्हॅटच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याच्यात आम्ही हिशोब काढला तर जो काही रक्कम आम्ही कमी केली त्याच्यात 2400 कोटी रुपये राज्य सरकारला मूल्यवर्धित कपातीमुळं राज्याच्या तिजोरीवर तेवढा परिणाम झालेला आहे. म्हणजे 1100 कोटी रुपये CNG मधनं आम्ही जबाबदारी उचलली आणि इथं 2400 म्हणजे 3,500 कोटी. परंतु तरी पण भाजपचे नेते म्हणतात की बाबा ह्याच्यात अजून कपात केली पाहिजे. राज्य सरकारला जेवढं शक्य होतं तेवढं करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. केंद्र सरकारला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्सेस मिळतात आणि तुम्ही पाहिलंय की अलीकडे गॅसच्या पण किमती सातत्याने वाढतात. मोठ्या प्रमाणावर किमती वाढून नंतर ते कमी करणं, खरं माझ्याकडे ती पण तुम्हाला सांगायला सगळी माहिती आहे, परंतु वेळ बराच जाईल की 2014 सालामध्ये सेंट्रल ड्युटीज किती होती. तर 2014 सालामध्ये सेंट्रल ड्युटी पेट्रोलला ₹9.48 होती, डिझेलला ₹3.56 होती. 2015ला तीच ₹15.40 पेट्रोल आणि डिझेलला ₹8.20 झाली. म्हणजे 14 ते 2022 ह्याच्यामध्ये 14ला पेट्रोलचं सांगतो आधी, 14ला ₹2,048 2014ला ₹9.48 पेट्रोलवर होती, डिझेलवर 3.56 होती. 15ला 15.40 केली आणि 8.20 डिझेलला केली. 16ला ₹19.73 सेंट्रल ड्युटीज लागली आणि डिझेलला ₹13.83. 2017ला ₹19.48 पेट्रोल, डिझेल ₹15.33. 2020ला ₹19.98 पेट्रोल, सेंट्रल ड्युटीज आणि डिझेलला ₹15.83. 20ला ₹32.98 पेट्रोलला ड्युटी आणि डिझेलला ₹31.83. 21 मध्ये ₹27.90 आणि ₹21.80 आणि आता ₹19.90 आणि ₹15.80 अशा पद्धतीनं सेंट्रल ड्युटीज ही पेट्रोल डिझेलवर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसंच बेसिस एक्साईजच्या पण बाबतीमध्ये ज्याच्यातून बऱ्यापैकी सगळ्या राज्यांना पैसे जायचे. 2017मध्ये ₹8.48 पेट्रोलला ड्युटी होती, डिझेलला 10.33. 17ला त्याच्यानंतर ₹4.48 18ला झाली, ₹6.33 डिझेलला झाली. 18ला पुन्हा नंतर त्यांनी 2.98 केली पेट्रोलला आणि डिझेलला 4.83 केली आणि आत्ता 2022 मध्ये ₹1.40 पेट्रोलला आणि ₹1.80 डिझेलला केली. हे बेसिक एक्साईज ड्युटी हे देण्याचं काम, लावण्याचं काम केंद्र सरकारने त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारण पेट्रोल डिझेलच्या बद्दलचे दर हे महाराष्ट्रातले आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येतील. पण आमचा पण टॅक्स आहे, मी नाही म्हणत नाही, तो पण आम्ही लावलेला आहे आणि आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं ते कमी केलं. पण पुन्हा पुन्हा त्यांच्या मागण्या येतात की तुम्ही अजून कमी केलं पाहिजे. त्याबद्दल आम्ही विचार करतोय, कारण अर्थसंकल्पामध्ये साधारण आपलं बजेट सादर करत असता, अर्थसंकल्प सादर करत असताना आपली येणारे टॅक्स रूपाने किती रक्कम येणार आहे आणि खर्च कसा कसा करायचा असं ज्यावेळेस आम्ही गणित मांडतो त्यावेळेस त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये ह्याबद्दलची पण काळजी ही प्रत्येक राज्य सरकारला घ्यावी लागते. तशा पद्धतीनं राज्य सरकार महाराष्ट्राचं पण त्यामध्ये काळजी घेत आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीनं
गोष्टी चाललेल्या आहेत. सध्या राज्यसभेची निवडणुकीची धामधूम चालू आहे. काँग्रेस 1 जागा लढवते, शिवसेना 2 जागा लढवते, राष्ट्रवादी 1 जागा लढवते. मला वाटतं भाजपच्या 2 जागा क्लिअर निवडून येत आहेत, परंतु 3ऱ्या जागेच्या करता भाजपकडे पण काही मत आहेत आणि 3ऱ्या जागेकरता शिवसेनेकडे पण काही मत आहेत. मागच्या वेळेस शिवसेनेने पवार साहेबांनी विनंती केल्यानंतर आमच्याकडे कमी मतं असताना शिवसेनेकडे जास्त मतं होती. त्यावेळेस दोघांची मतं आणि काही थोडीशी काँग्रेसची मतं एकत्र करूनच ती जागा निघू शकते. तर त्यावेळेस तशा पद्धतीनं प्रयत्न आपण केलेला होता. यावेळेस आता शिवसेनानी सांगितलं की आता आम्हाला ती जागा मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांचा तो अधिकारच आहे, कारण त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त मतं ही राज्यसभेची विधानसभेची उपलब्ध आहेत. तर आता लवकरच प्रत्येकाचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात होईल आणि अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण माझा स्वतःचा अंदाज आहे की निवडणूक बिनविरोध होणार नाही. निवडणूक होईल, कारण झालं काय, जे पक्षाचे अधिकृत मतदार असतात त्यांना दाखवून मतदान करावं लागतं. मला एक माहिती काल मिळालेली आहे की अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागं गुजरातमध्ये असं काहीतरी दाखवून झालं तर त्यांना अपात्र करण्यात आलं का ते मत बाद करण्यात आलं, असं काहीतरी घडलेलं आहे. त्याच्यामुळं जर ते अपक्षांनी पण ज्या पक्षाचे सहयोगी असतील त्यांना दाखवण्याचं काम केलं असतं तर मग कदाचित बिनविरोध झाली असती. पण आता सगळा खेळ अपक्षांच्यावर आहे. मी पहिल्यांदा मराठीत सांगतो. मला असं वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. आता संभाजीराजे हे पवार साहेबांशी पण बोलले, संभाजीराजे हे उद्धव ठाकरे साहेबांशी पण बोलले, अनेक मान्यवरांशी, ते देवेंद्र फडणवीसांशी पण बोललेल्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यावेळेस सगळ्या नेत्यांच्या बरोबर त्यांची काय चर्चा झाली मला काही कळायला मार्ग नाही, पण ह्या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे असं कानावर आहे. कोणी तयारी दाखवली हो का? शिवसेनेच्या बरोबर आपण सगळ्यांनी बघितलंय, पहिल्यापासून शिवसेना म्हणते की आम्ही आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं तर आम्ही पुरस्कृत करायला तयार आहे का, उमेदवारी द्यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी मीडियामध्ये पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि त्यांच्याही प्रवक्त्यांनी त्याच्याबद्दलचा सूतवाच केलेला आहे. आता प्रत्येकाचा तो अधिकार आहे की कुणी काय करावं. त्याच्यात आमच्याकडे तर मतं जास्त नसल्यामुळे मागच्या वेळेस आमचा उमेदवार फौजियाताई यांना निवडून आणण्याच्या करता शिवसेनेने मदत केलेली होती. यावेळेस आम्हाला त्यावेळेस शब्द दिलेला आहे की पुढच्या वेळेस आम्ही तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणण्याच्या करता आम्ही आमची मतं देऊ. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी 12 वाजेपर्यंत त्यांना विनंती पण केलेली होती की आपण वर्षावर या आणि चर्चा करा, परंतु काही नंतर दोघांची चर्चा झालेली दिसत नाही. काय अहो काय व्हिडिओ व्हायरल केला? मला पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते साहेब, मी मागे तुम्हाला प्रेसमध्ये सांगितलेलं होतं की 1 जागा राष्ट्रवादी, 1 काँग्रेस, 1 शिवसेना, आमची मतं आम्ही शिवसेनेला देणार आहोत आणि BJPकडे 2 जागा आरामात निवडून जातील अशी मतं आहेत. 42चा कोटा आहे, 42 दुने 84, त्यांचे 106 आहेत आणि त्यांनी पण अपक्ष निवडून आलेत. उदाहरणार्थ रवी राणा, बालदी किंवा राजा राऊत वगैरे अशा पद्धतीनं जे आमदार आहेत ते त्यांच्या विचाराचे आहेत. त्यांच्याकडं बघितलं तर 42 दुने 84, 84 ते 16 आणि ते वरचे 6, 22 आणि हे काही असे त्यांच्याकडे पण 27-28 मतं आत्ताच्या घडीला आहेत.
एकाने बोला ना. केंद्रीय यंत्रणा हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जो अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करतात. तुम्ही बघितलेलं आहे. मागे पण आपण अनेकांच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स, CBI, ED ह्यांच्याबद्दलच्या कारवाई झालेल्या बघितल्या. इव्हन माझ्याही नातेवाईकांच्याबद्दल इन्कम टॅक्सनी कारवाया म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी धाडी टाकलेल्या होत्या आणि जे काही त्यांना तपास करायचा होता तो तपास करण्याचा अधिकार आहे. यामध्ये आत्ताही कारवाई चालू आहे असं मला मगाशी काहींनी सांगितलं. परंतु कुठल्या बेसवर कारवाई चालू आहे, काय चालू आहे, कारण मागे पण काहींनी सुतोवाच केलेला होता. आता अमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर अशाही गोष्टी काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीनं घडतं. यामध्ये अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कुणाची नाही आहे. कारण जसं अँटी करप्शन ब्युरो राज्य सरकारच्या हातात आहे, EOW राज्य सरकारच्या हातात आहे, CID राज्य सरकारच्या हातात आहे. त्याच्याही संदर्भात जर कुठल्या काही तक्रारी आल्या तर त्या राज्य सरकारची पण यंत्रणा कारवाई करू शकते. तशी सेंट्रलची पण यंत्रणा कारवाई करू शकते. तो अधिकार कायद्याने नियमाने त्यांना दिलेला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा मात्र सर्वांची असते. नाही, मला काहीच माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सकाळी 7 वाजता इथं आलोय. जोपर्यंत दुसरी बाजू जर समजूनच घेतली नाही तर मी आज काहीतरी बोलायचं आणि त्याच्यातनं तिसरंच काहीतरी असायचं आणि पुन्हा ब्रेकिंग न्यूज. अजित पवार सांगतायत एक, झालं एक. मी बाकीची गोष्ट माहिती घेतल्याशिवाय सांगणार नाही. पण मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की केंद्राच्या यंत्रणांना, राज्याच्या यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्या चौकशीचा गैरवापर कुठल्याही म्हणजे केंद्राने पण आणि राज्यांनी पण कुणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करू नये. जर तशा प्रकारचे माहिती असेल तर जरूर तो अधिकार त्यांचा आहेच. तो कायद्याने नियमाने आपण दिलेला आहे. या संदर्भामध्ये मी आपल्याला सुरुवातीपासून सांगतोय, राष्ट्रवादीच्या पण काही सहकाऱ्यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. शिवसेनेच्या संदर्भामध्ये आत्ता कारवाई त्या ठिकाणी झाली. मध्ये मला वाटतं स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनवर पण कारवाई त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारचा अधिकार त्यांना आहे, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये हीच सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. मैंने आपको शुरू में ही बताया कि ये पूरा ट्रांसपेरेंसी से होना चाहिए. जो भी पेपर, उनको तो अधिकार है, सेंट्रल को भी कुछ एजेंसी को अधिकार दिया है, वैसा स्टेट को भी अधिकार दिया है. स्टेट हो या सेंट्रल हो, हर एक गवर्नमेंट ने वो अधिकार जब उसके बारे में वो कार्रवाई करते हैं तो पॉलिटिकल एंगल से कार्रवाई नहीं होनी चाहिए. इतना ही मेरा कहना है. इसके पहले भी एनसीपी के कई नेताओं पर कार्रवाई हुई, आपके रिश्तेदारों के ऊपर भी कार्रवाई हुई, लेकिन उस सारी चीजों में कहीं ना कहीं राजनीति नजर आए. सामने राज्यसभा का चुनाव है, उसको कैसे देखते हैं? जब तक उसके बारे में पूरी जानकारी मुझे नहीं मिलती, मैंने शुरू में ही आपको बताया कि सेंट्रल को, स्टेट को, उनके एजेंसीज को ऐसे कार्रवाई करने का अधिकार है. लेकिन वो अधिकार जब वो उसकी अमलबजावनी करने की कोशिश करते हैं तो उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए. पॉलिटिकल एंगल से किसी ने भी वैसी कार्रवाई करने की जरूरत नहीं है. ये कार्रवाई किस एंगल से हुई है मुझे पता नहीं. राज्यसभा के सीटों को लेकर किस तरीके से सरकार पे दबाव बनता है? क्योंकि मंत्री
मुझे उसके बारे में ज्यादा कुछ मालूमात नहीं है। दादा, राज्यसभा की सीटों को लेकर के किस तरीके से दूसरी सीट लाने की महाविकास अघाड़ी की प्लानिंग में जो छठी सीट है उसको लेकर बीजेपी भी कोशिश कर रही है। संभाजी राजे इस तरीके से लगातार कह रहे हैं कि महाविकास अघाड़ी ने सपोर्ट नहीं किया और शिवसेना को जिस तरीके से देना। नहीं, उसके बारे में हमारे पार्टी में सपोर्ट किसको करने का है वो अधिकार पवार साहब को है, शिवसेना में वो अधिकार उद्धव जी ठाकरे साहब को है और कांग्रेस में वो अधिकार सोनिया जी के हाथ में है। तो ये लीडर लोग तय करते हैं ना कि क्या करना चाहिए क्या करना चाहिए। हम तो स्टेट में काम करने वाले उसके बारे में डिसीजन नहीं ले सकते। और उन्होंने ये सब लीडर लोगों के साथ बात की, क्या बात हुई वो मुझे पता नहीं। अपक्ष की कितनी भूमिका आप मानते हैं छठी सीट के लिए? अपक्ष जिसको सपोर्ट करेंगे उसकी सीट जीत के आ सकती है। सर, गेल्या अनेक वर्षापासून ईडीच्या कारवाया होतात, अनेक कारवाया होतात, परंतु त्या कारवायामध्ये काही सार्थ होत नाही, कोणत्या व्यक्तीवर केसेस किंवा त्याला शिक्षा होत नाही। हे फक्त राजकारणामध्ये भूतीचं वातावरण तयार करण्यासाठी आहे। एक मिनिट, कुठली कारवाई झाली की लगेच काही शिक्षा होते असं नाही, त्याला काही प्रोसिजर आहे ना। उद्या तुम्ही जर चुकून एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला लगेच फाशीची शिक्षा काय? त्याला सेशन कोर्ट आहे, त्याला हायकोर्ट आहे, त्याला सुप्रीम कोर्ट आहे, त्याला शेवटी राष्ट्रपतींच्याकडे पण तो याचा अर्ज तो त्या ठिकाणी करू शकतो। ही प्रोसिजर आहे। ही जशी न्यायव्यवस्थेमध्ये आहे तसं ह्या यंत्रणेमध्ये देखील कारवाई झाल्यानंतर त्याची प्रोसिजर करण्याची काही त्याला टाइम आहे, त्या पद्धतीनं त्यांचं काम चालत असतं। दादा, बीजेपी अध्यक्ष शंकर पाटिल ने बयान दिया है कि सुप्रिया सुले को काम छोड़कर घर में मुझे बनाना चाहिए। क्या घर में मुझे बनाना चाहिए। किसको किसने कहा कि राजनीतिक छोड़ना क्या करना? अरे हर एक का अधिकार है। मैंने आपको बताया कि आज से आप मीडिया का काम छोड़ दो। अरे अजित पवार को वैसा बताने का क्या अधिकार है? आपको संविधान मालूम है, आपको कानून मालूम है, उसके बारे में हर एक को अधिकार है जो बाबा साहब अम्बेडकर ने दिया है। ये दूसरा कोई कह नहीं सकता हाँ चलो अभी आप घर पे बैठो। तो मैं भी, किसने कहा आपको ये ऐसा? हाँ, तो मैं उनको बताता हूँ आप जाके कोल्हापुर में बैठो घर पे, चलेगा क्या? चलेगा क्या? नहीं चलेगा। नहीं तो आप ब्रेकिंग न्यूज, अजित पवार ने दादा को बताया कि आप अभी घर पे जाओ और घर में बैठो, ऐसा नहीं। मैं भी नहीं उनको कह सकता और वो भी मेरे बहन को नहीं कह सकते, उनको वो अधिकार नहीं है। वो अधिकार डेमोक्रेसी में लोगों को है। लोगों को किसको वहां बिठाना, किसको नहीं बिठाना, किसको किसका पराजय करने का है, किसका जय करने का है, वो तो मतदार का अधिकार है, वोटर का अधिकार है। आप ही सोचो ये महिलाओं का अपमान है या नहीं है। उसके बारे में मुझे कुछ बोलने का नहीं। कुछ लोग थोड़ा लोगों को अच्छा लगने के लिए, उनके कार्यकर्ताओं को अच्छा लगने के लिए ऐसे कुछ स्टेटमेंट कर देते हैं और फिर बाद में बोलते हैं कि नहीं वो स्टेटमेंट था। आरटीआई में खुलासा हुआ है कि 2,44,000 पद सरकार के सरकारी विभाग में रिक्त पड़े हैं, उनको भरने की प्रक्रिया कब तक होगी? चालू है। बीच में मेरे ख्याल से एजुकेशन डिपार्टमेंट की, पुलिस डिपार्टमेंट की, सबको हमने परमिशन दी है। जितने जगह जो खाली है, बहुत से खाली है, लेकिन कुछ जगह हम तुरंत भरने वाले नहीं है। वो ज़्यादा करके सिपाही हो, पियून हो या ड्राइवर हो, ये कॉन्ट्रैक्ट बेस पे लेने का इरादा है। लेकिन जो टेक्निकल पोस्ट है वो भरने के लिए परमिशन दी है। बीच में कुछ पेपर फूटा, आपने देखा, इसीलिए उसको स्टे मिला। अभी वापिस एमपीएससी उसके बारे में काम कर रही है। 3 एजेंसीज को कैबिनेट ने चुना है कि ये उन्होंने डिसीजन लेना चाहिए। मेरे ख्याल MKCL है,
टाटा की कुछ कंपनी, टाटा TCS हाँ वो एक कंपनी है और एक कंपनी है कौन सी, ये जो स्टैंडर्ड कंपनी है उनके तरफ से ये, और हमारी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के एमपीएस बोर्ड। पेट्रोल डीजल को लेकर अभी भी लोगों में असमंजस है। कहा जा रहा है कि राज्य सरकार में 2422 करोड़ का बोझा बढ़ रहा है। बीजेपी का कहना है कि कोई भी ऐसा कर जब तक साफ नहीं किया है, किसी तरह कोई याद नहीं करा, क्या कर सकता है? अरे तुरंत डिपार्टमेंट ने मेरे ही डिपार्टमेंट फाइनेंस ने निकाला था ना, वो स्टेटमेंट निकाला था, मेरे पास है और मैंने खुद मीडिया में देखा है वो स्टेटमेंट। मैंने बताया ना, पेट्रोल डीजल सीएनजी गैस सबका मिलके 3,500 करोड़ रुपीज का बोझा है। अरे उनका आरोप जो है सो है, मुझे उसमें कुछ लेना देना नहीं है। मैंने आपको बताया कि हमने इतना पैसा कम किया है, या हमने आपको क्लियर बताया है, और उसके बारे में स्टेटमेंट भी निकाला है। ₹2.08 पेट्रोल में है और ₹1.44 डीजल में है। सर, रायगढ़ के जिलाधिकारी ने कहा है कि उनका दुश्मन नंबर 1 भाजपा नहीं, एनसीपी और कांग्रेस। किसने विकास गोगावले रायगढ़ महाल के शिवसेना के नेता है, तो वहाँ अपने कार्यकर्ताओं से विकास गोगावले, भरत गोगावले या विकास, युवा सेना के नेता। अच्छा, क्या बताया? उन्होंने अपने कार्यकर्ताओं से बात करते हुए कहा कि शिवसेना का 1 नंबर का दुश्मन महाड़ में एनसीपी और कांग्रेस है, भाजपा नहीं है, क्योंकि उनकी ताकत भाग में से एनसीपी सीधी लड़ाई होगी। ये देखो, ये हमारे कार्यकर्ताओं ने, नीचे वाले कार्यकर्ताओं को कोई वैसा अधिकार नहीं रहता, एनसीपी में नहीं, कांग्रेस में नहीं और शिवसेना में भी नहीं। उनके जो मेन लीडर रहते हैं पार्टी के काम करने वाले, स्टेट के और सेंट्रल के, उन्होंने अगर ऐसा स्टेटमेंट निकाला है तो वहाँ ज़्यादा आपने ध्यान देने की जरूरत नहीं। ऐसे सटर फटर स्टेटमेंट तो रोज हर एक का निकलता है, क्या जान लो। का ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट चंद्रकांत दादा पाटलांचं आहे। महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे, महाराष्ट्राची संस्कृती फार वेगळी आहे। आम्ही पण प्रत्येकजण खूप काही बोलू शकतो, परंतु आपली काही परंपरा आहे, आपल्यावर काही संस्कृती आहे, ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये हे कुणालाच आवडलेलं नाही, त्यांच्याही पक्षाच्या अनेक लोकांना ते पसंत पडलं नसेल, अनेक वोटरला पण पसंत पडलं नसेल। उगीच काहीतरी तुम्ही शांत डोक्याने एखादी गोष्ट, आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा ना। उत्तर देताना पण आपल्याला नीटपणे उत्तर देता येतात। आता त्यांनी तशा पद्धतीनं मसनात जा, ह्याच्यात जा, मग आम्ही कुठं सांगितलं की तुम्ही पाकिस्तानला निघून जा, उपयोग होणार आहे का? ते पाकिस्तानला जाणार आहेत का? त्यांनी कोल्हापूरमध्ये राहावं, पुण्यामध्ये राहावं, त्यांना जो काही संविधानाने, कायद्याने, नियमाने अधिकार दिला त्याचा वापर त्यांनी करावा ना। पण तो करत असताना कुणी, म्हणजे त्यांनीच नाही, कुठल्याही राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवून स्टेटमेंट केलं पाहिजे, वक्तव्य केलं पाहिजे। कुठल्याही घटकाला, कुठल्याही समाजाला किंवा महिला वर्गाला त्याच्यातनं त्यांच्या भावना दुखवतील असं कुठलंही कुणी बोलता कामा नाही, करता कामा नाही। खरं आपल्या इथं इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत, असंच कोणतरी महत्त्वाचे नेते बोलतात, मग तेवढंच सारखं टीव्हीला आणि तेवढंच सारखं पेपरला हे असं बोलले, ते तसं बोलले। कितीदा तुम्हाला तर 50 वेळा मी सांगितलं की ते बोलले असतील तर त्यांची चूक आहे असं मला वाटतं। आता ती त्यांनी मान्य करायची का नाही तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। पण मी पुन्हा म्हणतो, आमच्याही लोकांनी असं कुणाच्या बद्दल बोलू नये।
त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना म्हणजे पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता अतिशय कडक अशा प्रकारची पावलं उचला. दिलीप वळसे पाटलांनी पण त्याच्यात लक्ष घातलंय. कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना किंवा कुणालाही नागरिकांना, कुठल्याही नागरिकांना, निष्पाप नागरिकांना अशा पद्धतीनं मारहाण करण्याचं कारण नाही, कुणाला अधिकार पण नाही. जर कुणी अधिकाराचा गैरवापर करत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, तो कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठल्याही गटातटाचा असो. एकरी 2 लाख रुपये मिळावेत यासाठी जो ऊस सध्या पेंडिंग आहे त्या संदर्भामध्ये पुढे आंदोलन सुरू होत आहे. त्यांची खास करून मागणी आहे की एकरी 2 लाख रुपये मिळावे अशा पद्धतीने त्यांना आता आंदोलन सुरू. आमचा प्रयत्न शेवटपर्यंत सर्वच्या सर्व ऊस गळीताला जावा असा आहे. त्याकरता साखर आयुक्त सतत लक्ष ठेवून आहेत, सहकार मंत्री लक्ष ठेवून आहेत, आम्ही लोक लक्ष ठेवून आहे. 1 मे पासून टनाला 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिकव्हरी लॉस वगैरे होतो त्याच्यातनं. त्याच्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सबसिडीच्या करता 5 रुपये टनाला 50 किलोमीटरच्या पुढं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकच काही बाबतीमध्ये चुका अशा झाल्या, नोंद केली गेली असती सर्वांच्याकडनं, शेतकऱ्यांच्याकडनं, की व आमचा असा असा ऊस आम्ही लावलेला आहे, ती नोंदणी कृषी विभागाकडं किंवा त्या भागातल्या कारखान्याच्याकडे असती तर ज्यावेळेस आढावा घेतला जातो की यंदा महाराष्ट्रामध्ये किती ऊस उभा आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकार निर्णय घेतं कारखाने कधी चालू करायला परवानगी द्यायची. आपल्याकडे आकडे आलेले होते, त्याच्यातून आपण कारखाने चालू करायला 15 ऑक्टोबरला परवानगी दिलेली होती, परंतु मध्ये दिवाळी वगैरे आली, पाऊस होता आणि बरेचसे कारखाने 15 ऑक्टोबरच्या ऐवजी 1 नोव्हेंबरला सुरू झाले. हीच गोष्ट जर ॲक्युरेट आकडेची माहिती मिळाली असती तर आपण 15 ऑक्टोबरच्या ऐवजी 1 ऑक्टोबरला कारखाने सुरू करायला परवानगी दिली असती. 1 ऑक्टोबरला केले असते तर त्यावेळेस थंडी असते, मजुरांना ऊस तोडणं सहज शक्य होत असतं, कारण उन्हाची तीव्रता इतकी नसते. जसं जसं एप्रिलच्या नंतर उन्हाची तीव्रता वाढायला लागते तसं तसं मजुरांचं काम करण्याच्यावर पण मर्यादा येतात आणि मग एखादा कारखाना जर 5,000 चाललेला असेल तर तोच कारखाना 3,500 3,000पर्यंत खाली येतो. मजूर तेवढेच असतात. त्याकरता आता आम्ही हा प्रयत्न करतोय की यंदाच्या वर्षी किती लागण आहे ती बघून ऑक्टोबर 1ला कारखाने सुरू करायचे, 15ला करायचे का 1 नोव्हेंबरला करायचे, तो लवकर निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा, नंबर 1. आणि अजून मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टिंग मशीन्स ही महाराष्ट्रामध्ये येण्याच्या करता काही त्यांना प्रोत्साहनपर काही योजना आणता येते का, हाही प्रयत्न आहे. कारण आता नवीन पिढीतले मुलं मुली ऊस तोडायला तयार होत नाहीत आणि त्यांनी तरी का ऊस तोडावा. त्यांच्या खापरपंजानी तोडला, पंजानी तोडला, आजोबांनी तोडला, वडिलांनी तोडला. आता मुलांना वाटतं की काहीतरी आता आम्हाला वेगळं काम पाहिजे, थोडंसं हलकं काम पाहिजे, कारण हे फार कष्टाचं काम आहे. पहाटे जाऊन फडामध्ये 4 वाजता ऊस तोडायला सुरुवात करावी लागते. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तर आमचा प्रयत्न काही झालं, मी कालच रात्री पुन्हा सहकार मंत्री आणि साखर आयुक्त आम्ही दोघं चर्चा करत होतो. त्याच्यात आत्ता ऊस आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये ह्या 4 आणि साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथं आहे. आम्ही त्यांना सतत सांगतोय की आम्ही तुम्हाला मदत करतोय, संपूर्ण ऊस गळीताला जाईपर्यंत कृपा करून कारखाने बंद करू नका, अशा पद्धतीनं आदेश राज्य सरकारने काढलेले आहेत. का हाँ 16,000 हेक्टेयर में धान की खेती लगाते हैं. उनका कहना है कि इस बार हम धान की खेती नहीं लगाएंगे कि राज्य सरकार 700 रुपये प्रति क्विंटल जो बोनस देती थी इस बार उसने नहीं देने का फैसला किया है. आपको किसने बताया नहीं देने का फैसला किया? किसानों ने वहाँ पे धान की खेती नहीं लगा रहे, उन्होंने आगे ये देखो, उसका जो दाम तय हो जाता है वो सेंट्रल गवर्नमेंट करती है, बराबर है. हमेशा कोई भी गवर्नमेंट मदद नहीं करती. जब नुकसान हो जाता है उसमें यील्ड कम आता है, कभी ज़्यादा बारिश गिरती है, कभी निसर्ग
चक्रीवादळ हो या आदर्श चक्रीवादळ या तोकते चक्रीवादळ ऐसे कोई घटना घड़ी तो उसके बारे में डिसीजन ले सकते। अभी बीच में मैंने ही हाउस में बताया था कि बोनस के बजाय ये फार्मर्स के 7-12 के ऊपर धान का क्रॉप उन्होंने लिया है ऐसा रिकॉर्ड पे आएगा तो मदद करने के लिए तकलीफ नहीं होती। अभी क्या होता है या आप खाली भिवंडी का बोलते हैं उतना ही नहीं, अपना गढ़चिरौली, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया उस एरिया में भी धान बहुत ईल्ड निकलते हैं। वहाँ लोग उनका मेन क्रॉप धान ही है। तो उसके बाजू में छत्तीसगढ़ है, मध्य प्रदेश है, ये 2-3 स्टेट बाजू में है और अपने स्टेट के बॉर्डर और उनकी बॉर्डर एकदम नज़दीक है। तो कभी कभी वहाँ का भी धान अपने गढ़चिरौली, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया में आता है और वो बोलते हैं कि हमें भी बोनस दे दो। अपने फार्मर्स को बोनस देने के लिए सरकार ने तो 2 दफ़ा डिसीजन लिया, इससे पहले की सरकार ने भी लिया था बीजेपी के, लेकिन उन्होंने इतना बोनस नहीं दिया था जितने महाविकास आघाड़ी गवर्नमेंट ने दिया था। लेकिन बाद में पता चला कि इसका गलत इस्तेमाल हो रहा है। इसमें बाहर के स्टेट के फार्मर्स भी खुद को बोनस देने के लिए दिखाते हैं कि हमने ये धान महाराष्ट्र में उगाया और महाराष्ट्र गवर्नमेंट ने अभी हमें बोनस देना चाहिए। इसीलिए दूसरा रास्ता हम ढूंढ रहे कि जो रास्ता महाराष्ट्र के फार्मर्स को ही उसका फायदा हो जाएगा ऐसा हम बंदोबस्त कर रहे हैं। सारखे मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडून जात आहे, काँग्रेस नेतृत्व कमकुवत वाटतं असं या मला काही सांगायचं नाही। कोणी कुठल्या पक्षाला सोडावं, कोणी कुठल्या पक्षाला सोडावं ज्याचा त्याचा अधिकार आहे ते त्यांनाच विचारा। जे नेते सोडून चाललेत का सोडायला निघाला। जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही बंद आहे, रबी फसल निघालेली तसं नाही। धानाच्या संदर्भात मला नाव द्या। सळगर्जुनी तालुका हां, मी आता तुमची नोंद घेतलेली आहे। तिथं गेल्यानंतर सांगतो कलेक्टरला की तिथं धान खरेदी करण्याच्या करता परवानगी द्यावं। राज्यभरातले 20,000 परिचारिका आज संपावर गेलेले आहेत। त्यांचं समज आहे की कंत्राटीकरण सध्या सुरू आहे, याला आमचा विरोध आहे। यामुळे आता वैद्यकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण परिणाम होणार नाही अशा प्रकारची काळजी घेऊ। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।